Brought to you by V-Guard. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील लक्ष्मण हाके हे गेले 8 दिवस झालं खरं तर उपोषणाला बसलेले आहेत। आज आपण त्यांच्या जुजारपूर येथील घरी आलेलो अगदी अतिशय सामान्य कुटुंबातील लक्ष्मण हाके आहेत। आपण त्यांचं घर बघू शकतो, अतिशय पत्र्याचं घर आहे। त्यांचे घरचे जर आपण बघितले तर सगळे मेंढपाळाचा व्यवसाय खरं तर ते करतात। ते सगळं कुटुंब आता खरं तर अस्वस्थ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की गेल्या 8 दिवसापासून लक्ष्मण हाके खरं तर उपोषणावर बसलेले आहेत। आपण बघू शकतो त्यांच्या आईला अश्रू देखील अनावर झालेले आहेत। काय सांगताल मावशी, काय अर्थ आहे? काय आता आमचा मुलगा उपाशी बसलाय तर त्याला चहा नाही, पाणी पण येत नाही, अन्न नाही। आम्हाला कसं वाटतंय, आमचं सगळं उडून गेलाय जीव आमचा तकडं। दंडीत आहे पर जेवतात आहे। काय फोन वगैरे झाला का त्यांचा? झालं, माझं नातू आहे तर हाय बरं आहे म्हणते ती। लेकीचं एक पोर काय, लेकाचं एक आहे, त्याचंच आहे। आता आज 8वा दिवस, 8 दिवस झाले त्यांनी अन्न पाणी सोडलं। काय तुम्हाला कसं, तुम्ही जेवलाय का तुम्ही तरी? आम्ही आता 2-4 रोज झालं जेवलो नाही, आम्ही असंच बसलो या। आम्हाला सारखी तकडली काळजी लागली। काय कशा करता बसला माहिती आहे का तुम्हाला उपोषणाला? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। आता काय जनतेसाठीच बसलाय गे, जनतेसाठीच बसलाय। त्यांचे भाऊ देखील आता आहेत सदा म्हणून, ते देखील मेंढपाळीचा व्यवसाय करतात, त्यांना देखील आता अश्रू अनावर होत आहेत। काय तुमच्या भावाची आता परिस्थिती काय आहे? त्यांनी काय त्यांची मान्य त्यांनी पूर्ण करावी एवढंच, दुसरं काय नाही। आम्ही ऊसतोड केली, आम्ही काय काय केलंय आमच्या जेव्हाला माहीत। त्यांनी काय मंत्रालयात आहे का नाही त्यांनी मान्य करावं एवढंच। त्यांची मागणी काय आहे? मागणी काय, धनगर समाजासाठी काय त्यांचं आहे का नाही ते त्यांनी मान्य करावं एवढंच आमचं, दुसरं काय नाही। सरकारला काय सांगताल तुम्ही आता? सरकारला आम्ही काय सांगू शकत नाही, ह्यांची काय मान्य आहे ना तेवढी ह्यांनी पूर्ण करावी। नसेल तर ही हवे आहे का नाही, ही हवे बंद होणार म्हणजे होणार। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। 100% बंद आम्ही करू शकतो। आमच्या गावात आता 3 दिवस झालं बंद आहे सगळं। ही हवे बंद आम्ही करणार, ही 100% ठरलेली गोष्ट आहे। काय तुमचा फोन वगैरे झाला का? त्यांचं बोलणं झालं भावाचं? मी बोलत नसतोय, हे असं काय तर करते ते म्हणून मला टेन्शन येतंय। मी बोलत नाही त्यांच्या संग। हे हवे बंद करायची ताकद म्हटलं तर आम्ही हवे बंद करणार, मी करणार। त्यांनी करू द्या नाही तर न करू द्या, सरकारनं दखल घेऊ द्या नाही तर न घेऊ द्या, पण मी हवे बंद करणार, ही 100% गॅरंटी माझी। हां, आपण बघितलं असेल की त्यांच्या घरचे कुटुंब अगदी दुःखामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आईला अश्रू अनावर झाले आहेत, त्यांच्या भावाला अश्रू अनावर झाले, आता त्यांचे वडील देखील आता आपल्याबरोबर आहेत। काय सांगता अण्णा, काय कुठे तुमचा मुलगा आज? हाय घेऊ तकडे कोटी जालन्याकडचे, काय गावात नाव येत नाही गाव। बरं कशाला गेला तिथं, काय तुम्हाला? अहो काय उपोषण धरले, काय तर त्याची सरकारला मागणी आहे। ती मागणी काय पुरी होईना, ते वरनं दखल घेणार। ते आमच्या इथं चाललंय सगळं, आम्ही अन्न नाही पाणी नाही, यांनी दखल घ्यावी सरकारनं एवढं माझं म्हणणं आहे। सुटका द्यावी, त्यांचं काय मागणी आहे ते त्यांनी सुटका द्यावी, त्यांचं जागेवर सुटल। काय तुम्ही आता मुलाला काय सांगता? आता काय सांगतो ना, मग गरिबीतनं आम्ही आलो निघूला, काम धंदा करत इकडे तिकडे काय करत आपलं गेलं पुढं, शिकलं काहीतरी आपलं ते चालू झाली व्यवसाय। काय बोलणं वगैरे झालं का फोनवर? नाही बोलले एक दिवशी, हाय बरं आहे म्हणला बघा येऊ। आज 8 दिवस झाले त्यांनी पोटावर? हो झाले होय। काय तुम्ही सल्ला काय देताल त्याला, उपोषण सोडायला सांगताल? हा उपोषण आता त्याला भेटल्याशिवाय ते कसं सोडतो ना, आम्ही बोलून तर ते सोडतोय का? नाही सोडत। तुम्ही सपोर्ट करणार? आज सपोर्ट आहेच घेऊ आता, पण त्याच्यात जेव्हा हालत चाललंय की आम्ही आता म्हणून सोडत नाही। जे त्याला काय करायचं आहे ती करणार। जेव्हा ती काय त्यांनी वर्ण शासनानं काय दिलं तर त्यानं सुटलं,
आम्ही सोड म्हणून सोडत नाही एवढा. सरकारला तर काय विनंती करतात मुलासाठी खास? अहो सरकारला आहे का आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, देवेंद्र फडणवीस आहे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना नमस्कार घातला आहे. आणि बघा म्हटलं फिरवून जरा दखल घ्या. अजून तर काय त्यांनी दखल घेतलेली नाही. मग आता काय करायचं? आता तो 8 दिवस झाला उपाशी. तुम्ही तर जेवला का नाही? अहो काय जेवण जातं हो, कशाला जेवण येऊन जाऊन तेच ध्यान आहे. कुठे शेतीवर नाही, काय नाही, कशावर काय नाही बघा. याचं आहे बघा काय जे गावकरी येते ती, सगळी पाहुणे येते ती, सगळी जाते ती, असं आहे बघा चालले. आपण बघितलं असेल की संपूर्ण कुटुंब त्यांचं आता खरं दुःखात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. वडिलांना देखील अश्रू अनावर झालेत, आईला झालेत, त्याचबरोबर त्यांचे भावाला देखील अश्रू अनावर झालेले आहेत. लवकरात लवकर सरकारनं खरं तर त्यांच्या मागणीची दखल घ्यावी आणि हे उपोषण सोडावं आणि त्यांच्या मागण्या सगळ्या मान्य व्हाव्यात एवढीच आता ह्यांच्या कुटुंबाने देखील मागणी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या उपोषणाला देखील त्यांनी आता पाठिंबा दिलेला आहे. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लव्हेकर, TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.